नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहतोय आज धर्माबाद शहरामध्ये हनुमान महादेव मंदिरामध्ये आज श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय। कारण की आपण पाहतोय सकाळपासून भक्तांचा महासागर इथे उसळलेला आपल्याला पाहायला दिसतोय आणि आजच्या या पवित्र या शुभदिनी सकाळपासून या श्री हनुमान जन्मोत्सवासाठी आध्यात्मिक वातावरणात विविध प्रकारचे पूजन या ठिकाणी करण्यात येते। त्यासोबत आपल्यासोबत हनुमान मंदिराचे पुजारी आणि सर्व आज आपण या मंदिरामध्ये सर विशेष कार्यक्रम काय आयोजित करण्यात आले आणि कधीपासून आजचा हा कार्यक्रम साजरा केला जातोय? भारतीय सौर पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून नववर्षाची सुरुवात होते आणि त्या चैत्र नवरात्रानंतर रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि त्यानंतर त्या रामभक्त हनुमानाचा जन्मदिन म्हणून ही हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव साजरा होतो। असा हा परम रामभक्त असा हा हनुमान त्याच्या जन्मदिवशी या आपल्या धर्माबाद येथील श्री हनुमान व महादेव मंदिरात मागील साधारणतः शतकोत्तर वर्ष इथे होऊन गेलेली आहेत। तेव्हापासून हा उत्सव इथे साजरा केला जातो। फार मोठी परंपरा इथे लाभलेली आहे आणि या आपल्या आजच्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमामध्ये इथे प्रामुख्याने आम्ही सकाळी हनुमान जन्माची कथा इथे सर्वप्रथम इथे घेतली जाते आणि त्यानंतर मग पुढे नंतर आरतीचा कार्यक्रम होतो आणि आलेल्या भक्तांना सकाळी प्रसाद दिला जातो। त्यानंतर दुपारी परत महाप्रसाद म्हणजे भंडाऱ्याचं देखील आयोजन केलं जातं आणि या संपूर्ण कार्यक्रमात संपूर्ण धर्माबाद शहर आणि परिसरातील सर्व हनुमान भक्त फार मोठ्या संख्येने नेहमीच सहभागी होतात आणि अशी ही आनंदाची पर्वणी आपल्या या धर्माबाद नगरीत मागील शतकोत्तर वर्षांपासून फार मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। धन्यवाद सर। त्याचप्रमाणे आपण पाहतोय सकाळपासून या जन्मोत्सव कथा आणि त्याच आज देश धर्म संस्कृती टिकवण्यासाठी आजचा युवा आणि आजचे जे नागरिक आहेत ते वेगळ्या मार्गात आहेत। आजच्या जन्मकथेतून आपल्याला काय नागरिकांना संदेश आहे? हनुमान कथा ही आपल्याला विजयाची देवता हनुमानाला म्हटलेला आहे। विजय प्राप्त करून देण्यामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या पाठीमागे भगवान मारुतीरायाचा तेवढाच सहभाग होता। अशा या धर्माचं रक्षण करणाऱ्या संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या मारुतीरायाचा जन्मदिवस म्हणजे आजची हनुमान जयंती आहे। आपल्याला विजयाची देवता म्हणून श्री मारुतीरायाला मानता येईल आणि संस्कृतीचं पूर्णपणे रक्षण करणं, आपल्या गुरुची आज्ञेचं पूर्णपणे पालन करणं हे आद्य कर्तव्य मारुतीरायाला समजून हे केलेलं आहे। यातून तरुण पिढीला संदेश हाच आहे की आपले आई वडील, गुरु आणि आपले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना सर्वस्व मानून त्यांच्या परंपरेप्रमाणे संस्कृतीप्रमाणे आपल्याला आपलं कार्य पुढे चालवावं आणि संस्कृती टिकली तरच संस्कार टिकणार आहेत, संस्कार टिकलं तरच धर्म टिकणार आहे। ही एकमेकावर अवलंबून असलेली अशी प्रक्रिया आहे। म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता आपल्याला संस्कृती आणि संस्कार फार महत्वाचे आहेत। हा संदेश मला वाटतं या आजच्या पर्व काळावर आपण युवा वर्गाला दिला गेला पाहिजे। धन्यवाद महाराज। त्याचप्रमाणे महाराज आजचा दैनंदिन उपक्रम संध्याकाळपर्यंत काय आहे? जय श्रीराम। आज सकाळपासून हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरामध्ये पूजा अर्चा, रुद्राभिषेक तसेच जन्मकथा इत्यादी कार्यक्रम झाले। यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असेल। संध्याकाळी सुंदरकांड असते। धन्यवाद। आपण पाहतोय सकाळपासून आध्यात्मिक वातावरणामध्ये तिसरी जन्मोत्सव कथा जन्मोत्सव हे सर्व यासाठी सर्व धर्माबाद शहरातील शेकडो भाविक भक्त सकाळपासून भक्तांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला दिसत आहे। हा उपक्रम जवळपास शेकडो वर्षापासून हा परंपरा चालत आलेली आहे आणि ही जपवण्यासाठी आज सर्वांनी आज या श्री जन्मोत्सव कथा निमित्त सर्वांनी या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होता आणि ही परंपरा जपण्यासाठी देश धर्म संस्कृती जपण्यासाठी म्हणून ही आजची परंपरा आपण सर्वांनी जपून ठेवा। आजच्या या सर्व हनुमान मंदिराचे सर्व पुजाऱ्यांनी आज आपल्या सर्व नागरिकांना भक्तगणांना संदेश दिलेला आहे। धन्यवाद। जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।